नमस्कार सर. नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. मी विलास शंकरराव पोपटकर, राहणार किनगाव, पोस्ट बतुडा, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. नमस्कार पप्पू भाऊ, आपलं पूर्ण नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा. राहुल अशोकराव शिंदे, वाघोली, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आता या ज्या आपण त्या चण्याच्या प्लॉटमध्ये आहे, किती एकरचा प्लॉट आहे सर? 2 एकर. 2 एकरचा प्लॉट आहे. तुम्ही चांगले मित्र आहात दोघेजणं. तर धन्वंतरीचं ट्रीटमेंट वापरता. तर या चण्यामध्ये काय रिझल्ट जाणवतो आणि त्या धन्वंतरीचं कोणतं औषध कोणत्या टप्प्यावर वापरलं ते सांगा मला. सर, जेव्हा मशागत झाल्याच्या नंतर पेरणीच्या वेळेस बिजोरीज आणि RPS ची केली आहे. बीज प्रक्रिया केलेली आहे सर. RPS 76 आणि हो. बिजोरीज वापरलं. आणि त्याच्यानंतर मग आता फुटव्यांसाठी स्पेशली औषध मारलेलं आहे, स्प्राउट रिच आणि RPS. बरं. आणि हां हां आता जे 5% 2% फुलं आहे हे काढल्यानंतर याच्यावरती फ्लोराइज नावाचं औषध मारणार. बरं. RPS तर ला घेऊन. तुम्हाला या भागामध्ये काही शेतात मर रोग आहे चण्यावर. हो सर, आपल्या बरोबर शेतात बरोबर. मर रोग जाणवतो काहीच का? नाही. आहे का? पूर्ण कुठेच पाहून मर घ्या. रोग नाही, पूर्णतः क्लीन आहे, 0% आहे. आणि जे झाडाची पण जी ग्रोथ आहे जी इतर शेताच्या पेक्षा वेगळी आहे. हा, कारण ग्रोथ खत खूप नाही आहे, महत्त्वाचं खत नाही म्हणजे म्हणजे इथे रासायनिक काहीच कुठलंही वापरलं नाही, खत टाकलं नाही. वापरलं तुम्ही. हा लोकांनी 1500 रुपये थैलीचं खत वापरूनही त्यांच्या चण्यामध्ये फरक जाणवतो. हा हा. मर रोगाचं प्रमाण जास्त आहे. हम्म. पण आपल्या याच्यामध्ये एकही रुपयाचं खत नाही आहे. तुम्ही चेक करू शकता. असं शेतीला. चण्याचा प्लॉट पहिले सेट झाला होता का धन्वंतरी नाही, वापरण्याच्या नाही, नाही, पहिले? हे पहिल्यांदाच आहे. पप्पू भाऊ, असं वाटलं तुम्हाला? नाही नाही. बरं, या भागातल्या शेतकरी जे आता मर रोगाने त्रस्त आहे, तर त्यांना तुम्ही काय हे द्याल, संदेश द्याल? त्यांनी वापरायला पाहिजे. ते असे म्हणतात का औषध महाग हा. आहे किंवा पहिले पैसे द्यावे लागते. हम्म, हम्म, हम्म. पण आपण कृषी केंद्रामध्ये गेलं तर ते कृषी केंद्रवाले उधार देते. उधार देते, बरोबर आहे. उधार देते तर त्यांनी उधारीचा नगदीचा खर्च काढला तर ह्या सारखाच पडतो. सारखाच पडते, बरोबर आहे. तर इथे धन्वंतरीचं जर औषध, धन्वंतरीच्या औषधीमध्ये कसे आहे, रिझल्ट आहे जबरदस्त. रिझल्ट चांगले आहे आणि हे रिझल्ट आपल्या डोळ्याच्या समोर आहे. आणि हे डोळ्याच्या समोर आहे. हा विलास सर, तर तुम्ही 100% समाधानी आहात? बिलकुल सर. मग ज्या लोकांना चण्याचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? सर, त्यांनी 100% ह्या औषधीचा वापर केला पाहिजे. धन्वंतरीचा खूप फायदा होईल सर. फुटवे पण चांगले आहे खूप आणि मस्त निरोगी आहे सर. निरोगी असं हे पीक आहे. झाडाची जाडी बघा सर तुम्ही, एकदम मस्त जाडी आहे. हे बघा, हे बघा झाडाची मित्रांनो. जाडी बघा. आताच अजून वेळ आहे त्याला. ते पूर्णपणे पॅक होईल सर जागा 1 ते 4 ते 5 दिवसामध्ये. पॅक होईल. तर नक्कीच विलास सर, खूप जबरदस्त असा रिझल्ट या भागामध्ये result घेतलेला आहे. धन्यवाद. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हे वापरायला पाहिजे. बिलकुल वापरायला पाहिजे सर.